हॅलो, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. तर इथे रुई स्कूलमधून आलेली आहे आणि तिचं चालू आहे प्रॉपरली शूज काढायचं आहे. तिला काही हाताने काढता येत नाही आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की तिथं हात लावल्यामुळे स्टँड हलतं आहे आणि स्टँड आपल्या अंगावरती येतं. तिच्या शाळेतल्या सर्व गप्पा गोष्टी मला ती बाहेरूनच करत राहते. तिला एकही मिनिट चैन पडत नाही मला सांगितल्याशिवाय. त्याच्यामुळे ती बाहेर आहे तोपर्यंतच मला तिचं सगळं चालू आहे सांगणं, किंवा स्कूलमध्ये हे झालं ते झालं ते सगळं सांगू लागली मला. आणि व्यवस्थित तिने छान असा शूज ठेवला. नंतर दरवाजा पण लावून घेतला तिने आणि मला टिफिन फिनिश केलेला दाखवत होती. रोजचं तिचं हे रुटीन आहे की टिफिन फिनिश केलेला दाखवायचा. मी काही इथे डब्बा दिलेला नव्हता, त्यामुळे ना माझ्या स्वयंपाकाला लेट झालेलं होतं. त्यामुळे ना मी तिला शेवयाचा भात दिला होता आणि ती अशी त्याला मॅगी म्हणते आणि तिला मी बाहेरची मॅगी सहसा खाऊच घालत नाही. केव्हा तरीच असते ती. तिचं तेच चालू होतं की मला आणखीन तेच शेवयाचा भात खाऊन दे, शेवयाचा भात खाऊन दे. पण नाही म्हटलं, त्याची भाजी पोळी केली ते खायचं. आणि स्कूलमधून आलेल्याप्रमाणे तिचं ठरलेलं रुटीन की ड्रेस वगैरे चेंज करायचं. छान पद्धतीने ड्रेस चेंज केला आहे आणि तिचं दाखवणं चालू होतं की मग पॅन्ट किती फाचली. आणि इथे ना इथे मी वेट लॉससाठी ड्रिंक तयार करून घेतलेलं होतं, म्हणजे पावडर तयार केलेली होती. तर ते मिक्सरमधून काढून घेत होते. मला खूप उशीर पण झालेला होता तसं, त्यामुळे माझं झालं होतं. आणि त्यात मध्ये हिचं चालू होतं रुईचं, मला काहीतरी आता स्कूलमधून आली तर मला काहीतरी खायला करून दे. मग मी स्कूलमधून तिला आली तर मग तिला आपल्या ते बाजरीच्या खारोड्या असतात ना, ते तिला छान हेअर फ्रायरमध्ये फ्राय करून देत होते विदाऊट ऑइल. आणि छान लागतात ते खायला, मला पण खूप आवडतात. तसं मला तरी कच्चेच आवडतात, पण भाजून पण छान लागतात. आणि आता स्कूलमधून आलेली होती चांगली. 2-4 तासातून घरात एकदम भयान शांतता होती. त्यामुळे मामाला काही तिच्या करमत नव्हतं. जेव्हा ती आली तेव्हा तिची लाड चालू होती. ती 5 मिनिट इकडे बसली तिकडे तिच्या मागे फिरत होता तो आणि तिची छान अशी मज्जा घेत होता. फायनली तिचं पण रेडी झालं आणि माझं पण झालं. आणि इथं दुपारचा टायमिंग आहे. दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतले, सगळं किचन क्लीन वगैरे केलं. आणि बाहेर पण खूप मोठा पाऊस चालू होता आणि बाहेर गॅलरीमध्ये, कारण पावसामुळे ऊन काय पडत नाही आहे आणि कपडे तर काही बिलकुलच वाळत नाही. सो माझे तिकडे कपडे म्हटलं लवकर वाळतील म्हणून मी तिकडे टाकलेले होते, परंतु ते काही वाळलेच नाहीत आणि वरतून ते ओले व्हायला लागले होते. त्याच्यामुळे मी भैयाला सांगितलं की अरे ते कपडे काढ. त्याने मला ते कपडे काढून दिले. आणि इकडे ड्राय बाल्कनीमध्ये ते स्टँड केलेलं आहे मी क्लॉथ कपडे वाळवण्यासाठी. त्याच्यावरती ते कपडे सुकवायला दिले, कारण जेणेकरून तिथे पाऊस पण नाही लागत आणि काहीच नाही. साईड बाय साईड माझं लगेच किचन पण साफ करून घेतलं. आणि मला संध्याकाळीच्या जेवणासाठी ना रगडापुरी बनवायची. त्याच्यामुळे ना मग मला वाटाणे पण भिजत घालायचे आहेत. सकाळी पाण्याचा छान असा हांडा पण घासून घेतलेला आहे आणि तो घासलेला आता पाणी भरून ठेवायचा आहे. नंतर हंड्यामध्ये सारखं त्या फिल्टरला मग ग्लास लावत असेल तर त्याच्याने हंड्यात भरून ठेवते आणि आपलं पाणी लाईट कधी जाते कमी जास्त होते, त्याच्यामुळे मी करून ठेवत असते, हंड्यामध्ये काढून ठेवत असते की मला घ्यायला पण सोपं होऊन जातं. आणि किचन साफ केल्याच्या नंतर माझं हे ठरलेलंच आहे की कपड्याला थोडंसं मी साबण लगेच लावून घेते आणि तिथंच थोडंसं आपले जसे आपण कपडे धुतो हाताने हँडवॉश करतो तसं एक ते वॉश करायचं. आणि म्हणजे कपडे रोजची घाण पण निघून झाली आणि तसं तर मी त्याला आठवड्याला धुवूनच घेत असते.
कपडा थोडा 2-3 दिवसात जसा मला घाण दिसेल तसा मी ते स्वच्छ करत राहते. पण हे रोजचं रुटीन आहे की सगळं साफ करून जर की थोडं साबण लावायचं आणि थोडं साफ करून घ्यायचं आणि मग दुसरं काम होईल म्हणजे तोपर्यंत तो कपडा सुकून पण जातो. आणि पाण्याचा हंडा पण भरला, हंडा बरोबर सगळं व्यवस्थित ठेवलं. मी वाटाणे भिजायला घातले की थोडीशी त्याला 4-5 तास तरी थोडेसे वाटाणे भिजले म्हणजे रात्री करायला पण सोपं जाईल. आणि बरेच दिवस आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे भाज्या आणलेल्या होत्या तर तशाच भाज्या पडून होत्या. साफ करून म्हटलं साफ करायच्या राहून गेल्या. त्याला कसं तरी आज मुहूर्त लावला आहे त्या भाज्या साफ करायला. फ्रीजमधून एक 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 काढून ठेवत होते साफ करायला भाज्या. कोथिंबीर होती, मला गवार होती, बऱ्याच काही अशा होत्या. गवार आणि कोथिंबीरच होती, जास्त काही नव्हतं. पण काय झालं होतं, गवार आहे ना मी पण आणली आणि भैयानं पण आणली. दोघांना पण एकमेकांना माहिती नाही की ते घेतो आणि मी घेतो. त्याच्यामुळे गवाराची भाजी पण खूप झाली होती. स्वतःच त्याचं पण खूप मला साफ करून घ्यायचं होतं. मी तेच चालू होतं, बाबा काढून घेते आणि आज हे पूर्ण करायचं आहे. पण ही आता बघता 3-3:30 वाजत होते. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की आता या रुईला झोपी लावते. पण तिला झोपी लावता मीच केव्हा झोपी गेले मला समजलं नाही. कारण मला पण काम करून कंटाळा आलेला होता. ती पण झोपली आणि मी पण झोपली. पुन्हा बापरे टाईम झालेला होता. आणि जे माझं काम होतं ते माझं लगे भाजी करण्याचं अगोदरच डिले झालेलं होतं. त्यात आणखीन आज पण डिले झालं. रुईला घेतला आणि तिला पण झोपी लावलं. आणि पाऊस पण बाहेर खूप येत होता. तर चलो माझ्या व्हिडिओचं इथंच एंड करते. बाय. माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.